मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 3 तास एकाच हॉटेलमध्ये, पण दोघांची भेट झाली नाही. दोघं वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गेल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सीडीमुळेच आलं. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू, वडेट्टीवारांचं चॅलेंज. राज ठाकरेंचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोधही सीझनल. भाजप नेते मनोज तिवारींची टीका, तर विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं भाषण चिथावणीखोर. एका वकिलाची हायकोर्टात याचिका. दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा. माझा कट्टा या कार्यक्रमात अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य, तर लोकसभेवेळी शिंदे आणि भाजपकडून ऑफर आल्याचाही दानवेंचा दावा. लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानंच विधानसभेत मवियाचा पराभव. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं रोखठोक मत. हेच होणार असेल तर एकत्र येऊन काय फायदा, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची चर्चा. कांदिवलीतला सावली बार पत्नीच्या नावावर, पण 30 वर्षांपासून शेट्टी नावाचा माणूस चालवतो. रामदास कदम यांचा दावा. 22 बारबाला सापडलेला बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर, असा अनिल परवानी केला होता आरोप. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर पक्ष वाढवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. बीसीसीआय मालामाल. 2023-24 या आर्थिक वर्षात 9,641 कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई. 5,761 कोटी IPL मधून, तर 30,000 कोटींचा राखीव निधी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.